शेप्स ऑफ ऑर्बिटल. तर तुम्हाला हळूहळू आता सरांची ओळख वगैरे होत आहेच सर्वांना. ठीक आहे. सोरगेकर सर, मी, कधी पाटील सर पण घेतात काही लेक्चर तुमचे, आताच नाही परंतु टाईमनुसार त्यांचं असतंय. पुन्हा कागणे मॅडम, आणखीन तुम्हाला कागणे मॅडम सोबत ओळख झालं नाही, त्या पण 1-2-3 चॅप्टर त्यांचे एकदम परफेक्ट आहेत, जे तुमच्याकडून ते करून घेतात. अतिशय परफेक्ट असलेले 2 ते 3 चॅप्टरच असतात त्यांच्याकडे, जास्त नाही, कारण त्यांच्याकडे दुसरे कामं असतात. तर 2-3 जसं की बॉन्ड आहे, केमिकल बॉन्ड, हायड्रोकार्बन, हे 2-3 चॅप्टर मॅडमकडे असतात. आणि मॅक्झिमम पोर्शन मी घेतो केमिस्ट्रीचा. फिजिक्सचा मॅक्झिमम पोर्शन सोरगेकर सर घेतील, सर्वच पोर्शन जवळपास. पाटील सर आता बघावं लागेल ते लॉकडाऊन नंतर काय काय होते ते. पाटील सर पण घेतात फिजिक्सचा पोर्शन काही, आणि बायोलॉजी मी घेणार, राईट. आणि सर्वात जास्त मार्क, सर्वात अवघड ह्यांचं, सर्वात सोपं माझ्याकडेच असतं, पण सर्वात जास्त मार्क माझ्याकडेच आहेत. आणि मार्कच पडतात ह्या विषयांमध्ये, धिंगाणाच, नुसता धिंगाणा, नुसता अभ्यास करायचा, फुल मार्क, फुल मार्क. मी म्हणलं ना, मी एकटाच जेवढं शिकवतोय त्याच्या बेसिसवर तुम्हाला 500 मार्क. केमिस्ट्री 130, काय केमिस्ट्री 130 पडलीच पाहिजेत, त्याच्याविषयी कमी पडायलाच नाही पाहिजेत. कुणाला विचारायचं, बरं का. ज्यांनी पेपर दिलाय त्याला बघ म्हणायचं एनसीआरटी मध्ये काय काय आहे. कुणाला म्हणजे अभ्यास करणाऱ्याला. मी कधी म्हणतोय, डोकं थोडं नॉर्मल असू द्या. डोकं हे कसं आहे बाबा, ती देवाची गिफ्ट पण असू शकते कधी कधी, हे का नाही. काही जणांचं डोकं चालतंच आता, मग ते सोडून द्या हो, काय गरज आहे, नॉर्मल आहे आपलं डोकं. 130, बायो 320, कुठंच जात नाहीत हे कुठंच जात नाही. फक्त रट्टा मारायचा, रट्टा मारता आला पाहिजे, रट्टा प्रॉपरली. थोडं समजून घ्यायचं असतंच, असं नाही, समजून घेऊन रट्टा मारणे झालं. किती आहेत बघा बरं, आहेत का हे, किती आहेत हे 450. ठीक आहे ना, 450 मार्क इझी गोईंग, ते सर्व माझ्याकडेच आहे, टेन्शन घेऊ नका. आणि फिजिक्स मध्ये नॉर्मल जरी प्रॅक्टिस केली तर 70 पर्यंत जाते, नॉर्मल वर 70-60 पर्यंत जाते नॉर्मल. थोडं परेशान झालं, थोडं डोकं पाहिजे, थोडं परेशान थोडं डोकं, 100 पर्यंत जाते. 100 पर्यंत जायला मात्र त्याच्या पुढे जायला मजा येते, त्याच्या पुढे सहसा जाणं अवघड आहे. म्हणजे त्याला खूप ब्रेन लागतो. म्हणजे फिजिक्समध्ये 100च्या पुढे जायला आणि केमिस्ट्रीमध्ये 100च्या पुढे जायला, म्हणजे बायोमध्ये तर 200च्या पुढे जायला, आहे का नाही, असंच की दुप्पट आहे बायो. तसंच मॅथ पण घ्या, बायोसोबत मॅथ घ्या, फक्त मॅथ थोडा अवघड असू शकते कधी कधी. तर हे आणि ह्याला जर तुम्हाला केमिस्ट्रीला, हे फिजिक्स आहे, हे केमिस्ट्री आहे, हे बायो आहे, तर 100च्या पुढे फिजिक्सला जाण्यासाठी, 100च्या कशाला 80च्याच पुढे जाण्यासाठी जर केमिस्ट्रीला तुम्हाला एक्स मेहनत करावी लागते, इथं पण एक्सच करावी लागते. फार केमिस्ट्रीला थोडी जास्त करावं लागेल, 1.2x. फिजिक्सला 5x करावं लागते. 80च्या पुढे जायचं म्हणलं की 5 पट मेहनत करावं लागते, कळलं का. पण फिजिक्स 0 करून पण जमत नाही बाळांनो, आहे का नाही. फिजिक्स 0 करून पण जमत नाही असं नसते ना, नाही तर लोकांना फिजिक्स सोडून दिलं असतं का नाही. आता बायोमध्ये 310 जरी पडले, 310-320 म्हणजे चांगली मेहनत करावं लागते. केमिस्ट्रीत 130 पडले, किती होतात हे, 3-4-440, आहे का नाही. समजा मग फिजिक्समध्ये 0 घेऊन जमत नाही, 60 पण घेऊन जमत नाही. फिजिक्समध्ये तुम्हाला 80 तर घ्यावं लागतं, 80-90 पर्यंत जावं लागतं. मग इथं आणखीन स्कोप आहे, पण जास्त मेहनत करून हे 330 पर्यंत जाते बघा, आणि हे आणखीन थोडी मेहनत केली की 140 पर्यंत जाते. मग हे किती होतं, हे 40 आणि 30, हे 470 झालं. आणि मग फिजिक्समध्ये तुम्हाला 70 घ्यावं लागतात, 70, 60, 70. साध्या लोकांसाठी सांगाल बघा, अति साध्या. ब्रेन असल्यावर 100 पर्यंत जाते, ब्रेन पाहिजे थोडासा. आणि एक्स्ट्रा टॅलेंटेड असल्यावर मग तर ते आणखीनच खूपच पुढे जाते, खूपच पुढे. मग ते काय 140 पर्यंत पण जाऊ शकते, ते काय नाही. ठीक आहे, मी सर्व गोष्टी तुम्हाला आतापासून सांगत आहे, पुन्हा सांगत आहे. एनसीआरटी लाईन टू लाईन, मी केमिस्ट्रीचा पेपर आज लाईव्ह मुलांसोबत सोडवलाय 2 तास देऊन, आणि तो आता मी अपलोड करणार आहे संध्याकाळी. तुम्ही बघून घ्या, एनसीआरटीचे एक पान काढून दाखवले त्याला मी, पेज काढून. हे बघा, हे प्रश्न इथून आलाय, हे प्रश्न इथून आलाय. अरे तुमच्या 10वीचा पेपर सोपा असेल रे बाळांनो, 10चा पेपर सोपा असेल, 10चा. ठीक आहे, बोर्डाचा पेपर ह्याच्यापेक्षा अवघड असेल, नीट त्याच्यापेक्षा सोपा आहे बघा. कळलं का. एवढं एनसीआरटी तू लाईन टू लाईनच उचललंय, काहीच नाही.
मग तुम्ही बघून घ्या पाहिजे तर, आणि त्यावर कॉमेंट करा सोपा आहे का नाही म्हणून. तुम्हाला असंच कळेल सोपा आहे का नाही. म्हणजे सरळ लाईन उचलल्या. ठीक आहे, ओके. चला पुढे. तर शेप्स ऑफ ऑर्बिटल आपण पाहत होतो. तो शेप्स ऑफ ऑर्बिटल मध्ये आपण काय काय बघितलं बाबांनो. आपल्याकडे एस आहे, पी आहे, डी आहे. या 3 जणांचे शेप आहेत. एफ चे शेप आपल्याला नाही आहेत. आणि पुन्हा एनसीआरटी सोडून पुढे जाऊ नका जास्त. तनया सोर्गेकर सरांची बहीण. ठीक आहे. अगोदर शाहू कॉलेजला स्पेशल बॅचला लागली होती. तर 10वी मध्ये आपल्याकडे केलं, शाहू कॉलेजच्या स्पेशल बॅचला लागली होती. ठीक आहे. मग तिथं एवढं जास्त शिकवायला लागले. केमिस्ट्रीचा सिलेबस एक्स आहे तर तिथं 3x शिकवतात. म्हणजे असं काय नाही की ते फायद्याचं नाही, असं काय म्हणत नाही मी. अरे बाबा फायद्याचं आहे, परंतु नीटसाठी काहीच फायद्याचं नव्हतं. नाही, त्याचा सिलेबस आहे एनसीआरटी आणि ती पट शिकवायला. आता ती पडली होती आजारी सध्या तर, म्हणजे आजारीच आहे आणखीन ती. जॉन्डिस आणि टायफॉइड झाला तिला. पण उगाच एक परीक्षेला जायचं म्हणून गेली होती तिनं. काहीतरी करून जाऊया, उगा असं वाटायला नको की चान्स मिस झाला. तर तिनं म्हणली सर पेपर बघून मला असं वाटलं की मी कशाला एवढा डोक्याला ताप घेतली शाहू कॉलेजमध्ये ती पट अभ्यास करून. उगं टाइमपास, उगं सोपं आहे. त्यापेक्षा मी एनसीआरटीच आणखीन वाचले असते तर आणखीन फायदा झाला असता. म्हणजे मला सांगायचे तिचा हा अनुभव. म्हणजे मला असं म्हणायचं नाही की नॉलेज जास्त घेतलं म्हणजे तो फायदा नसतो, पण आपण परीक्षार्थी आहोत सध्या. विद्यार्थी तर आहोतच, पण परीक्षार्थी आता सध्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे. तर सिलेबस अगोदर बघा आणि सिलेबसला धरून अभ्यास करा. उगं बिनकामाचं फापड पसारा इकडचं तिकडचं वाचू नका. मी 100 वेळेस सांगालो. ठीक आहे. तर चला कुठले तरी पेपर बघचाल, कुठले तरी क्वेश्चन बँक बघचाल जी की खूप अवघड आहे, डिफिकल्ट कुठलं तर बघून येचाल. मला म्हणता सर हे का घेणा झाला तेवढ्या डिफिकल्ट लेवलचं. अरे बाबा त्याची गरज नाही रे. तिनं स्वतःच मला लातूरमध्ये भेटली होती एक वेळेस तनयानं. अगोदर लातूरला होती, नंतर इथं आली आजारी पडल्यावर. तर तिला मी म्हटलं बेटा तू 10वीत असताना आपल्या 11वीचे क्लासेस केलीस, ठीक आहे, आणि आता तू शाहू कॉलेजमध्ये 11वी करायलीस. तुला काय वाटतंय, काय नेमका फरक आहे 2 गोष्टीमध्ये? कशासाठी एवढं परेशान होतेस तू? म्हणजे तिथून इथं आलीस, तुझं तिथल्या तिथं झालं असतं की. तर तिनं म्हटली की सर फिजिक्स मध्ये काही एवढा फरक वाटत नाही मला, सिमिलर लेवलनच चालतं, पण केमिस्ट्रीमध्ये कसं आहे सर, शाहूमध्ये खूप डीप शिकवतात. आपल्या इकडं तुम्ही जरा तेवढं डीप शिकवत नाहीत म्हटली तिनं. मग मी तिला एक छोटासा प्रश्न केला, गरज आहे का याची? गरज आहे का? तुम्ही स्वतः फोन करून विचारायचा, असं म्हटलं होतं का नाही सरांनी, आणि ह्याचं उत्तर आता भेटलं का तुला? गरज आहे का? मी एक स्वतः केमिकल इंजिनियर आहे बाळांनो. केमिकल इंजिनियरचा अर्थ कळत असेल. आशियामधल्या सर्वात बेस्ट कॉलेजमधून माझी केमिकल इंजिनिअरिंग झालेली आहे. मुंबईचं UICT कॉलेज, आता त्याला ICT म्हणतात, आधी UDCT म्हणायचे, आता ती स्वतः एक युनिव्हर्सिटी आहे. एशियामधलं बेस्ट केमिकल इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे. मग मी केमिकल इंजिनियर आहे म्हटल्यावर 11वी 12वी मध्ये जे चॅप्टर असतात थर्मोडायनामिक्स, ठीक आहे ना, त्याच्यानंतर आणखीन कोणता असतो सोपा, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, सोल्युशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, केमिकल कायनेटिक्स, असे चॅप्टर आहेत. ह्या एका चॅप्टरवर आम्हाला एक पुस्तक असते, बुक, केमिकल इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स म्हणून एक बुक. 100 मार्काचा पेपर असतो याच्यावरती आम्हाला एका सेमिस्टरला. इलेक्ट्रोकेमिस्ट्री एक बुक नाही, परंतु भरपूर, म्हणजे ह्याच्यावरती पण एक जवळपास, म्हणजे बुक नसतं पण थोडं बऱ्यापैकी मोठा भाग असतो. एवढं मोठं पुस्तक आहे त्याच्यावर. ह्याच्यावर आम्हाला एक सब्जेक्ट होता, कम्प्लीट एक सब्जेक्ट, नुसता कायनेटिक्सवर, रिएक्शनच्या. मग काय मी केमिकल इंजिनिअरिंगचे पुस्तक आणून तुम्हाला शिकवत बसू का? एनसीआरटी मध्ये एक्स दिले, मी 10x शिकवतो, तिथले प्रॉब्लेम घेतो. मग डीप तुम्हाला वाटेल का मग डीप, अरे चला सर काय डीप सांगायला? नाही रे बाबांनो, असं नसतं ते. उगच मला येतंय हे दाखवण्यासाठी तुम्हाला भरकटवायचं का? लोकांना पुढच्या इम्प्रेस करण्यासाठी त्यांना कन्फ्यूज करा, बस झालं, लोक इम्प्रेस होतात. पण माझं काम ते नाही. माझं काम काय हे शिकवा ना. अरे थर्मोडायनामिक्स मध्ये ना IITचे 4 पुस्तक घेतले तर तुम्ही पागल होऊन जाचाल, इतकं शिकवत आहे. अरे पण ते नाहीच, तुम्हाला का शिकवायचं मग? ते तुम्हाला ते येणारच नाही तर का? म्हणून आउट ऑफ सिलेबसच्या नादाला लागू नका. आउट ऑफ सिलेबसच्या नादाला लागू नका आणि भरकटू नका. मला दरवर्षी ना हे डोक्याला लय ताण देतात विद्यार्थी, म्हणून एवढं सांगायला. कारण हा माझा विद्यार्थी ह्या वर्षीच म्हणजे जसे झाले नीट, मी तुम्हाला सांगितलं त्याला 530 पडायले सध्या तरी, बरं काय, आता शेवटी रिझल्ट आल्यावर कळेल की नुसार एवढे पडायलेत. तर ह्यानं तर माझ्या डोक्याला एवढा ताप दिला. ह्याचे मित्र कुठं नांदेडला, लातूरला राहायचे, सतत म्हणायचं त्यानं सर इकडून हे आलंय. मी हे एवढं सुरुवातीला का बोलत आहे माहितीये का? कारण ह्या आधी गोष्टी क्लिअर करावं लागतात बरं काय. आता नंतर दिपोळीच्या पुढे कसं ह्या अशा गोष्टींना वेळ भेटत नाही. तुमचा आधी माइंड तर सरळ करावं लागेल मला.
मग ते करण म्हणणार सर, मग इकडं नांदेडच्या मित्राने ह्या आयलंडच्या नोट्स घ्यायला सांगितल्यात, कोट्याच्या वाचायला आहे, त्याच्यामध्ये सर हो का हे प्रॉब्लेम घेतले, तर आपण घेतलेच नाहीत हे असे प्रॉब्लेम. मग सर त्याच्यामध्ये हे बघा हे असलं हे काहीतरी असा काढणार कन्सेप्ट की जो आपल्या सिलेबसला नाही. मग ते म्हणणार सर गे लुसॅक्स लॉ ऑफ डिफ्युजन तुम्ही घेतलाच नाही. अरे बाळा तो आपल्याला नाहीच न सिलेबसला, का घ्यायला लावतो सुगस बिनकामाचं? मग तसं तर मग 1000 गोष्टी आहेत, घेऊ का मी पुस्तक आणू का? तरी पण त्याचं ते सॅटिस्फाय व्हायचंच नाही. कुठले तर पेपर आणायचा, शाहू कॉलेजचा पेपर आणायचा, सर म्हणायचं शाहू कॉलेजमध्ये बघा हे प्रश्न पडलाय, हे प्रश्न तर हे तर तुम्ही शिकवलंच नाही, हा प्रश्न पडलाय आणि तुम्ही शिकवलंच नाही. मी म्हणलं बेटा हा शाहू कॉलेजनं काढलेला पेपर आहे, हे पेपर शाहू कॉलेजनं काढलेला, NTA न काढलेला नाही, नीटचा पेपर नाही. अलग लक्षात हे. मग शाहू कॉलेजनं ते काढलंय म्हणून मी कशाला शिकवत बसू? ते सिलेबस मध्ये आहे का सांग म्हणलं मला. सिलेबस मध्ये असलं तर ते शिकवायचं, एवढंच लक्षात घ्या. आणि तुम्ही पण तेच वाचायचं. 1000 गोष्टीच्या महाग लागचाल तर पागल होऊन जाचाल, मी पुन्हा सांगालो. आणि हे माझं विचारा जरा, ज्यांची 12वी झाली ना त्यांना विचारा, आउट ऑफ सिलेबस वाचायचं का फक्त जे सिलेबसला आहेत त्याच्यातच डोकं घालायचं? ठीक आहे. तर मग यस ऑर्बिटल गोल गोल असतात, A1s 2s 3s. नोड एक इथं एकही नोड नसतो, इथं एक नोड असतो, इथं 2 नोड असतात. ठीक आहे. पी ऑर्बिटल असे डंबेल शेपचे असतात, एक एक्स ऍक्सिसच्या दिशेने, एक झेड ऍक्सिसच्या दिशेने आणि एक वाय ऍक्सिसच्या दिशेने. PX PY PZ डंबेल शेप, 2 लोब म्हणून बाय लोब. त्याच्यानंतर सुरुवातीला हे तुम्हाला सतत भाषण राहणार माझं, लक्षात ठेवायचे, सतत राहणार, असं नाही तसं, तसं नाही असं, जेणेकरून तुम्ही क्लिअर व्हावं. डी मध्ये 2 प्रकारचे ऑर्बिटल आहेत, EG T2G. EG मध्ये 2 प्रकार आहेत, DZ² आणि DX² - Y². आणि T2G मध्ये 3 प्रकार आहेत, DXY DYZ. आणि सांगा बरं हे, चला सांगा, सर्वांनी सांगा, तिसरं सांगा, तिसरं सांगा, तिसरं सांगा. यस, व्हेरी गुड श्रद्धा, दिस इज DXZ. ओके, राईट. तर आता ह्यांचे शेप्स बघितले आपण. हा जर झेड ऑर्बिटल आहे तर हा हे शेप कोणाचा आहे सांगा बरं? हे ऑर्बिटल सांगा बरं, कोणता ऑर्बिटल सांगा शॉर्टकट मध्ये. सॉरी, इथे एक असा आहे ना, त्याच्याभोवती अशी रिंग आहे. कमान 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 क्विक. हा, कोण सांगतंय बाळांनो? चला, यस कमान. फलक, पंकज, श्रद्धा, वेदांत. अरे हे मी प्रत्येक वेळेस लिंक पाठवत नाही बरं का, माहिती असू द्या तुम्हाला. जुनी लिंक वापरूनच तुम्हाला यायचं असतं. ठीक आहे, मेसेजला स्टार करून ठेवा. जुनी लिंक वापरूनच तुम्ही पुन्हा पुन्हा येऊ शकता. मला वाटलं हे बायोलॉजीला जास्त जण होते आणि केमिस्ट्रीला कमी जण आले, तर म्हणजे ह्याचा अर्थ ते काहीतरी फिसकायले बरं काय. 11th गर्ल्स तुम्हाला पाठवतो एक वेळेस बाबा, काही सांगता येत नाही तुमचं. हो, बॉईज गर्ल्स, लिंक आली नाही तरी जुनीच लिंक. जुन्याच लिंक वरून येऊ शकता, हे माहिती असू द्या तुम्हाला. तर हे कोणता आहे ऑर्बिटल? तुम्ही अभ्यास नाही केला वाटतं. अभ्यास नाही केला. चला बरं सांगा मला, काय फलक? हा, येत नाहीये? हे कोणता आहे सांग ऑर्बिटल? तुम्हाला म्हटलं होतं ना प्रॅक्टिस करा म्हणून. पंकज, श्रद्धा, शुभांगी, हे आहे DZ². त्याच्यानंतर मला हे सांगा, हे ऑर्बिटल कोणता आहे? हे ऑर्बिटल कोणता आहे? समजा हे Y
हे एक्स, हा हे कोणता आहे सांगा? जुनी लिंक वापरून येत जावा, नवीन लिंकची दररोज वाट पाहत जाऊ नका. वेरी गुड. नहीं बेटा फलक, जरा ठीक से देखो, एक्स वाई ऐसे होता है, मैंने बोला था ना कल, ये ऐसे होता है, एक्स वाई ऐसे बीच में होता है, एक्सिस के बीच में होता है ना, एक्सिस के बीच में नहीं है ये अलोंग द एक्सिस है. हाँ श्रद्धा बिल्कुल सही, डी एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर है. कंफ्यूज नहीं होना है, कंफ्यूज नहीं होना है बेटा. इसमें और इसमें नो कंफ्यूजन, कंफ्यूजन नहीं होना चाहिए. ठीक ठीक. डी एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर. चलिए और ठीक है, अलोंग द एक्सिस है, ये जो इजी वाले है ये होते हैं अलोंग द एक्सिस, और ये बेटा होता है इन बिटवीन द एक्सिस. हो गया. तो अब शेप्स ऑफ ऑर्बिटल हो गए. ठीक है. अब है इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन बेटा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन का मतलब है क्या, जरा अभी तक आपने देखा है, ऐसे कुछ नाही की ये देखा नाही, तुम्ही सर्व बघितलेलं आहे. काय बघितलेलं आहे? तर हे तुम्ही आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सोडियमचं कसं करायचे ते अगोदर सांगतो. सोडियम आहे 11 इलेक्ट्रॉन, तुम्ही ह्याला कसं करायचे 2 कॉमा, सांगा बरं जरा कसं करायचं, सांगा बरं जरा बाळांनो, जरा मला टाईप करून सांगा बरं पिल्लांनो. फटाफट 2 कॉमा, यस श्रद्धा बहुत अच्छे, 2,8,1, 2 बस व्हेरी गुड फलक, 2,8,1. तर हे तुमचं आतापर्यंत KLM म्हणजे शेलच्या लेवलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे तुम्ही काय करता असतात, हे के शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन बघा, हे न्यूक्लियस, त्याच्यावरती ही के, ही एल, ही एम, म्हणजे के मध्ये तुम्ही किती 2 इलेक्ट्रॉन भरले, इथं 8 भरले, इथं 1 भरला. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन, फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल्स. आता ऑर्बिटल का म्हटले, 10वी पर्यंत तुम्ही ऑर्बिट मध्ये भरत होता, पण ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन कुठं असतो, ऑर्बिटल मध्ये. ठीक आहे. फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन ऑर्बिटल्स अराउंड, अराउंड कशाच्या भोवती, न्यूक्लियस भोवती, अराउंड न्यूक्लियस, स्पेलिंग चुकलेली आहे, यू पाहिजे इथं, न्यूक्लियस हे महत्वाचं आहे. इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी, हे शब्द खूप महत्वाचा आहे. अगोदर इलेक्ट्रॉन तुम्ही सर्वात पहिले के मध्ये भरता, नंतर एल मध्ये, नंतर एम मध्ये, म्हणजे अगोदर जवळ भरतात, जवळ एनर्जी कमी असते, जसं दूर जाईल तस तशी एनर्जी वाढत जाते. माहिती आहे का रे, आठवलं का बघा, न्यूक्लियस पासून दूर गेलं की एनर्जी वाढते. ठीक आहे. मग इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी नुसार तुम्ही इलेक्ट्रॉन भरत चालला त्याच्यात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जे काय, इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी इलेक्ट्रॉन भरत जाणे न्यूक्लियसच्या भोवती, कशामध्ये, ऑर्बिटल्स मध्ये, इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्याख्या क्लिअर झाली का? राईट. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी मध्ये तुम्ही इलेक्ट्रॉन्स भरायचे न्यूक्लियसच्या भोवती. ठीक आहे. मग आतापर्यंत तुम्ही उगाच सोपं सोपं करत होते, पण आता इथून पुढे थोडस डिटेलमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं. तुम्ही सोडियमचं असं करत होते, पण आता कसं करायचंय, 1s2 2s2 2p6 3s1 असं. हे 1 म्हणजे शेल, ही म्हणजे सबशेल, आणि हे म्हणजे तिच्यात असणारे इलेक्ट्रॉन. म्हणजे 1s मध्ये 2 भरले, 2s मध्ये 2 भरले, 2p मध्ये 6 भरले, 3s मध्ये 1 भरला. ह्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणणार. हे बघा तुमचं जुनं, आता नवीन हे शिकायचंय एकदम डिटेल मधलं थोडंसं.
हे तुम्ही ऑर्बिट मध्ये भरत होते, आता ऑर्बिटलच्या लेवलला जायचंय. पण आता हे भरायचं कसं, ह्याच्यासाठी काही नियम आहेत. सो दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, सर्वात पहिले तुम्ही ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करता अशा स्वरूपाचं, तर ही आहे तुमची शेल, जिला आपण एन म्हणतो, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ही आहे सब शेल आणि ही आहे तिच्यात असणारी इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना, शेल, सब शेल, आणि हे आहेत तिच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन. म्हणजे नवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे तुम्ही शिकणार आहेत ते ह्या स्वरूपाचं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा अर्थ कळला का रे बाळांनो? कळला का सांगा, फक्त अर्थ कळला का? काय काय कुठं कुठं असणार आहे ते कळलं ना? ओके सर, चला मग पुढे चलूया, पुढे चलूया. मग आता हे तर आपण पाहणारच, परंतु काय, परंतु आपल्याला अगोदर काय पाहायचंय, काही नियम आहेत, रूल्स, ज्यांच्या आधारावर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करण्यासाठी 3 रूल पाहायचेत आपल्याला, 3 रूल पाहायचेत. हे बघा, 3 रूल पाहायचेत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करण्यासाठी. एक आहे ऑफ बाउ प्रिन्सिपल, दुसरा आहे पॉलिज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. ठीक आहे, अबाउ प्रिन्सिपल, पॉलिज एक्सक्लुजन प्रिन्सिपल आणि हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. ठीक आहे, एवढं अगोदर लिहून घ्यायचं. नाही ठीक आहे, ह्या 3 गोष्टींच्या आधारावरती आपल्याला करायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 3 रूल माझ्यासोबत एकदा म्हणा, अबाउ प्रिन्सिपल, पॉलिज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. प्रत्येकाचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. आपण आतापर्यंत काय बघितलं, न्यूक्लियसच्या भोवती ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन भरणे. ऑर्बिटच्या ऐवजी आता शब्द कोणता असणार, बोला, व्हेरी गुड, ऑर्बिटल. ऑर्बिटच्या ऐवजी शब्द काय असणार, ऑर्बिटल. न्यूक्लियसच्या भोवती ऑर्बिटल मध्ये एनर्जीच्या वाढत्या क्रमाने इलेक्ट्रॉन भरत जाणे याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतात. राईट, याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतात. मग त्याच्यासाठी आहेत काही रूल. एकूण रूल किती आहेत सांगा बरं बाळांनो, किती नियम आहेत? बोला रे बोला. 3 नियम आहेत. अबाउ प्रिन्सिपल, बाकीचे लोक उत्तर देत चला, मला बाकीच्या लोकांची उत्तर येत नाहीत बघा. पॉलिज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. तर आता आपण जरा बघूया अबाउ प्रिन्सिपल काय म्हणतो, जरा नीट लक्ष द्या. बघा, आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला शेलच्या ऐवजी सबशेल आता माहित पाहिजे. तर शेल असे आहेत KLM. आता हिच्यामध्ये सबशेल कोणते आहे? के म्हणजे पहिली शेल, ही दुसरी शेल, ही तिसरी शेल. म्हणजे हिच्यामध्ये सबशेल कोणते आहेत? एकच आहे, 1s. का 2 आहेत रे? 2 आहेत का 1 आहेत सबशेल? बोला 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 फटाफट, मला जरा बघूया बरं बाकीच्या लोकांना बोलता येते का नाही. एकदा उगत थंडगार बसलेत, ही काय पद्धत नसते बाळांनो, ही पद्धत नसते शिक्षणाची. थंडगार बसून जमणार आहे का? तुम्हाला काहीच येणार नाही. उगा 1 जण बोलणार, 2 जण बोलणार, असं जमेल का? चला बरं सांगा, के मध्ये किती सबशेल आहेत? के मध्ये 0 सबशेल. फलक, असं कसं? बापरे बापरे, हे मात्र तुम्ही बिलकुलच अभ्यासच करत नाहीत असं वाटतंय मला. बघा बरं जरा,
बघा बरं बाळांनो इथं काय रे, बघा बरं इथं ते 2s2 नको सांगू मला. मी काय म्हटलं, फक्त के शेल मध्ये सबशेल किती आहेत, किती आहेत, मी कोणती आहे विचारलंच नाही, किती आहेत. बघा बरं जरा, ते तुमच्या पुढेच आहे. बघा शेल मध्ये किती सबशेल आहेत प्रत्येक. अगोदर ते तर पाहून घ्या, असं नका करू. बघा, के शेल मध्ये एक सबशेल, एल मध्ये 2 सबशेल, एम मध्ये 3, एन मध्ये 4. अरे काय सबशेलची, जसं जसं शेल वाढत चालले आहे तसे तसे सबशेल वाढत चालल्या संख्या. बरोबर. बाकीचे लोक सांगा बरं आता बाळांनो, के मध्ये किती सबशेल आहेत. हा फलक किती आहेत बेटा. बघा, हिचा अझिम्युथल क्वांटम नंबर 0 आहे, पण सबशेल किती आहेत म्हटलं मी. एक दिसते नाही का, एक. तिचा अझिम्युथल क्वांटम नंबर 0 आहे. कळलं का. 0 म्हणजे कसं, यस आहे ना एक, कसं काय 0. तिचा नंबर 0 आहे. तिचा ऍड्रेस 0 आहे रे बाबा. मी म्हटलं एखाद्या माणसाचा रोल नंबर 0 आहे आणि तो माणूस तुमच्या पुढे उभा केला, ह्याचा रोल नंबर 0 आहे, आणि तुम्हाला म्हटलं तुमच्या पुढे माणसं किती आहेत सांगा, किती म्हणणार. 0 म्हणणार का 1. बोला बोला बाळांनो बोला. एक म्हणणार ना, मग त्याचा रोल नंबर 0 आहे म्हणून काय म्हणणार का 0 माणसं आहेत माझ्या पुढे. फलक लक्षात आलं का काय चुकलं होतं ते. फलक, तुझं काय चुकलं होतं तुझ्या लक्षात आलं का. तू 0 जे म्हटली होती ते बेटा. यस, ओके. तो चलो आगे. हा, तर याच्यामध्ये एक सबशेल आहे ती म्हणजे यस, याच्यामध्ये 2 सबशेल आहेत त्या म्हणजे यस आणि पी. मग आता कसं, ही पण यस ही पण यस, मग ह्या दोघीमध्ये फरक कसा करायचा. तर हिला लिहायचं 1s आणि हिला लिहायचं 2s. का, कारण ही पहिल्या शेलची सबशेल म्हणून 1s, ही दुसऱ्या शेलची सबशेल म्हणून 2s. मग ही दुसऱ्या शेलची पी सबशेल म्हणून हिला काय लिहायचं 2p. मग तसंच आता हिच्या ज्या शेल आहेत सबशेल, इथं काय लिहिणार सांगा बरं आता मी. 3s. आता इथं काय लिहिणार सांगा मला. गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड. नाही बेटा शुभांगी, 2p कसं येणार. 2p ही काय दुसरी शेल आहे का, तिसऱ्या शेलची आहे म्हणून 3p ना बेटा. आता इथं डी असते लक्षात घ्या, एस पी आणि हे डी. आता ह्या डी ला काय लिहू, 2d लिहू का 3d लिहू, काय लिहू. गुड वेदांत, बहुत अच्छे बहुत अच्छे. 3d लिहिणार, कळलं ना. आता मला सांगा हे त्याच्या पुढे एन, एन शेल. एन शेल मध्ये कसं लिहिणार, एस असते, पी असते, डी असते, एफ पण असते. मग ह्याला काय लिहिणार, काय लिहिणार सांगा आता. यस, गुड, बहुत अच्छे. आता शुभांगीने एकदम करेक्ट लिहिलं, सर्वच सांगून टाकलं. ठीक आहे, असं आहे. सिंपल, व्हेरी सिंपल. ओके, आता पुढे चलूया. पुढे कसं चालायचं आता. आता आपल्याला काय करायचं बघा बाळांनो, तुम्ही काय केलं होतं सोडियम साठी. सोडियम साठी काय केलं तुम्ही, सरळ सरळ आता सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचंय. तर तुम्ही काय केलं, के मध्ये 2 भरल्या,
एल मध्ये 8 भरले आणि एम मध्ये 1 आहे का ना, म्हणजे के मध्ये ह्या के शेल मध्ये 2, एम मध्ये 8 आणि इथं 1 भरली आहे का नाही ऑर्बिट्स मध्ये. पण आता ऑर्बिटल आहेत. तुमच्याकडे कसं होतं, सोडियम म्हटलं की तुम्हाला काय दिसलं फटाफट, के शेल आहे हे बघा, के शेल, त्याच्यानंतर एल, त्याच्यानंतर एम. सरळ तुम्ही इथं 2 भरले, इथं 8 भरले 1, किंवा तुम्हाला काय दिसलं, के दिसली, एल दिसली, एम, त्याच्यामध्ये 2 भरले, 8 भरले 1. पण आता तसं नाही, आता तसं नाही, आता नुसत्या शेल दिसत नाहीत, त्या सबशेल पण दिसतात. कशा दिसतात मग? सोडियम म्हटलं की आता काय दिसायला पाहिजे, नुसतं के नाही, के मध्ये पहिलं कोण आहे, 1s, त्याच्यानंतर के संपलं, के मध्ये आता दुसरं काही नाही. मग यल दिसली की यल मध्ये दोघी जण दिसल्या पाहिजेत, ह्या दोघी जण दिसल्या पाहिजेत. ठीक आहे ना, ठीक आहे ना. हे बघा के शेल, ही झाली यल, आणि यम मध्ये काय काय दिसलं पाहिजे सांगा बरं, 3s, असं दिसायला पाहिजे आता, बरोबर आहे का नाही? असंच आहे का नाही रे बाळांनो? बघा बरं, ही आहे तुमची के, ही आहे यल, ही आहे यम, असं दिसणार, येस और नो? येस और नो बोला जरा. मग आता इलेक्ट्रॉन तुम्ही काय केले, तुम्हाला माहिती आहे के ची कॅपॅसिटी 2 आहे म्हणून 2 भरले, एल ची कॅपॅसिटी 8 आहे म्हणून 8 भरले, एम ची कॅपॅसिटी 1 आहे म्हणजे 8 आहे, अरे एम ची कॅपॅसिटी 8 आहे म्हणून इथं 8 का नाही भरले, कळलं का? 8 असले तर पाहिजेत ना. एकूण इलेक्ट्रॉन किती येतं, 11, मग त्याच्यापैकी 2 भरले, नंतर 8 भरले, म्हणजे 10 झाले. आता उरला एकच म्हणून इथं 1, पण ह्याची कॅपॅसिटी तर भरपूर आहे, ती कॅपॅसिटी नंतर बघूया. परंतु एकच भरला, एम मध्ये एकच का भरला, कळला का? यम मध्ये एकच का भरला, कळला का? कळला ना? ओके. मग आता तुम्ही काय करणार, सोडियम कडे 11 इलेक्ट्रॉन आहे, मग तुम्ही काय करणार, आता एस मध्ये भरणार, के च्या ऐवजी के च्या एस मध्ये भरणार. एस ची कॅपॅसिटी 2च आहे ना, एक ऑर्बिटल विसरू नका. एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात, पी मध्ये किती बसतात जास्ती एस, सांगा बरं. नाही श्रद्धा, 8 नाही. बघा तुमचं काय व्हायलंय ते थोडं तुम्ही रिवाइज करावं लागतंय. हे बघा, एस पी डी एफ विसरू नका, त्याच्यामध्ये एकच बॉक्स आहे, एक डबड, त्याच्यामध्ये 3 डबडे आहेत, त्याच्यात 5 आहेत, आणि ह्याच्यामध्ये 7 आहेत. एका बॉक्समध्ये जास्तीत जास्त 2 बसतात, आहे का नाही? मग ह्याच्यात जास्तीत जास्त किती भरणार, 2च. पी मध्ये किती बसतील आता जास्तीत जास्त, सांगा बरं. 6, ठीक आहे ना, 6. इथं जास्तीत जास्त 2, इथं 6. आता डी मध्ये किती बसतात, 10. कळायलं ना, एस पी डी एफ विसरायचं नाही. एस मध्ये 2 बसतात, पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन बसतात, डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन बसतात जास्तीत जास्त, 14. हे कळलं का? मग आता एस मध्ये 2 बसवले, आता एल मधली पहिली कोण लागली, एसच लागली. आपल्याकडे एकूण विसरू नका 11 इलेक्ट्रॉन आहेत, 11 माणसं आहेत, आणि आपल्याकडे गाड्या 1 2 3 4 5 6 7 अशा भरपूर गाड्या आहेत. पहिल्यांदा गाडी आली 1s, तिचे फक्त 2च माणसं बसतात, 2 बसवले. आता किती माणसं राहिले, किती इलेक्ट्रॉन राहिले सांगा. 9. मग इथं 9 ठेवू का? चला एकदा सर्वांनी व्हिडिओ ऑन करा, मला बघू द्या जरा काय करायला. मला तसं वाटेल काही जण गेली की काय कुठंतरी. व्हिडिओ ऑन करा बरं, व्हिडिओ.
चला मग आता मला सांगा, मग आता बाकीचे काय करत आहेत, म्हणजे बाकीच्यांना टायपिंग येत नाही का? बघा बरं, जरा साधी गोष्ट आहे. मी विचारलं इथं 9 टाईप करू का, म्हणजे इथं 9 लिहू का, मी काही शिकू का, तुम्हाला मग जमतं का तसं? हा, येस नो काहीतरी बोलचाल का नाही? बोला बरं, बघूया म्हणून किती वेळ लावतात. श्रद्धानं उत्तर दिलं बाबा, आता विद्यानं दिलं. म्हणजे तुम्हाला काही त्रास व्हायला काय असं वाटलं टाईप करायला? ते 9वी 10वीचे तर एकदम टाईप करते तो फटाफट फटाफट. मग इथं किती भरणार? अरे यस ची कॅपॅसिटीच 2 आहे, मग किती भरणार सांगा? 2. ठीक आहे, आता किती उरले? 11 होते, त्याच्यापैकी 2 आणि 2 4 गेले, 4 गेले, 7 राहिले. मग ह्याची कॅपॅसिटी किती आहे? 6 आहे. टोटल किती झाले? 10 झाले. 10 इलेक्ट्रॉन झाले, एकूण 11 होते. आता किती उरले सांगा बरं? किती उरले सांगा? 1 उरला. मग तो आता इथे 1 लिहिणार. झालं, इथून एवढं सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं राहणार. आता एवढंच लक्षात घ्या, हे कॉन्फिगरेशन आपल्याला उद्या पाहायचंय डिटेलमध्ये. आत्ताच ते तुम्हाला, म्हणजे आता फक्त एक मी अंदाज दिलाय, ठीक आहे, फक्त अंदाज दिलाय. हे कॉन्फिगरेशन आपल्याला उद्या डिटेलमध्ये पाहायचं आहे. ओके, राईट. आता बंद होईल मीटिंग, पुन्हा एकदा जॉईन करायची आहे. बंद झाल्यावर पुन्हा जॉईन करा आणि हे पेज लिहून घ्या आतापर्यंत झालेलं.